मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात जमिनीपासून शेकडो फूट उंचावर असलेलं ते आलिशान पेंटहाऊस. 50व्या मजल्यावरून पाहिलं की संपूर्ण मुंबई शहर एखाद्या रंगीबेरंगी खेळण्यासारखं दिसायचं. रात्रीच्या वेळी तर खाली पसरलेले दिवे म्हणजे जणू काही काळ्या मखमलीवर विखुरलेली हिरेच. घरात अत्याधुनिक सुविधा, महागडे फर्निचर, इटालियन मार्बल आणि जगभरातल्या नक्षीकाम केलेल्या वस्तू सजवलेल्या होत्या. पण इतक्या अथांग श्रीमंतीतही त्या 2000 स्क्वेअर फूटच्या महालात एक भीषण शांतता पसरलेली असायची. ती शांतता होती एकाकीपणाची, जिव्हाळ्याच्या अभावाची. त्या घरात राहत होते आर्यन आणि अनन्या. आर्यन वय वर्षे 32, एका आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत असलेला धडाडीचा आणि अत्यंत महत्वाकांक्षी अधिकारी. त्याच्यासाठी वेळ म्हणजे फक्त पैसा होता. सकाळी सकाळी 6 वाजता उठून लॅपटॉपवर काम करणे, 8:30ला मीटिंगसाठी निघून जाणे आणि रात्री उशिरा 12-1 वाजता थकून भागून घरी परतणे, हाच त्याचा रोजचा दिनक्रम होता. त्याच्या या धावपळीच्या आयुष्यात अनन्यासाठी, तिच्या भावनांसाठी आणि तिच्या सौंदर्याच्या स्तुतीसाठी अजिबात वेळ नव्हता. आणि दुसरीकडे होती अनन्या, वय अवघे 24 वर्षे, साक्षात सौंदर्याचा आणि लावण्याचा सजीव आविष्कार. गोरा पान, लोण्यासारखा गोरा रंग, हरिणीसारखे मोठे आणि बोलके डोळे, सरळ सोट नाक आणि परिपूर्ण बांधा, कमरेवर नागिणीसारखी वळणे घेणारी तिची आखीव रेखीव काया, तिचे लांब सडक काळीभोर केस आणि तिचे मादक ओठ. कोणत्याही पुरुषाला एका नजरेत वेड लावण्यासाठी तिचे हे रूप पुरेसे होते. पण या अथांग श्रीमंतीच्या पिंजऱ्यात ती एक सुंदर पण मनातून पार कोमिजलेली बाहुली बनून राहिली होती. तिचे आयुष्य म्हणजे सकाळी आर्यनसाठी ब्रेकफास्ट बनवणे, तो गेल्यावर संपूर्ण घरात एकटीने फिरणे, खिडकीत बसून खाली धावणाऱ्या गाड्या पाहणे आणि संध्याकाळी एकटीनेच कॉफी पीत स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून जाणे. तिला पैशांची कमतरता नव्हती, पण तिला आस होती एका आपुलकीच्या शब्दाची, एका उबदार स्पर्शाची. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे अनन्या बाल्कनीत उभी होती. आकाशात काळीकुट्ट ढग दाटले होते. हलकासा वारा तिच्या साडीचा पदर हवेत उडवत होता. तिचा तो बांधेसूद देह आणि वाऱ्याने विस्कटलेले केस तिच्या सौंदर्याला अजूनच मादक बनवत होते. तिने हातात कॉफीचा कप धरला होता आणि ती शून्यात पाहत होती. तेवढ्यात हॉलचा मुख्य दरवाजा उघडण्याचा आवाज आला. अनन्याने मान वळवून पाहिले. आर्यन नेहमीसारखा एकटा आला नव्हता. त्याच्यासोबत एका 30-32 वर्षांचा दणकट बांध्याचा तरुण होता. साधी जीन्स, टी शर्ट आणि पाठीवर सॅक. त्याच्या चेहऱ्यावर गावरान ताजेपणा आणि साधेपणा स्पष्ट दिसत होता. अनन्या, अरे इकडे ये, बघ कोण आलाय. आर्यनने अतिशय उत्साहात हाक मारली. अनन्या बाल्कनीतून हळूहळू हॉलमध्ये आली. साडी सावरत तिने समोर पाहिले. हा समीर, माझा बालमित्र. शाळेत आणि कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो. खूप वर्षांनी भेटलाय आज. एका महत्वाच्या कामानिमित्त शहरात 8 दिवसांसाठी आलाय. हॉटेलवर थांबणार होता, पण मी त्याला पकडून थेट घरीच घेऊन आलो, आर्यन हसत म्हणाला. समीरने जशी आपली मान वर केली तशी त्याची नजर समोर उभ्या असलेल्या अनन्यावर खेळली आणि तिथेच त्याचा श्वास अडकला. केशरी रंगाच्या सुती साडीत आणि गळ्यातल्या एका साध्या सोन्याच्या साखळीत अनन्या साक्षात अप्सरेसारखी दिसत होती. तिच्या शरीराची प्रत्येक वळणे, तिची ती नाजूक कंबर आणि तिच्या चेहऱ्यावरची ती मादकता पाहून समीरच्या छातीत एक क्षण धडधड वाढली. त्याने त्याच्या आयुष्यात इतकी सुंदर, इतकी परिपूर्ण स्त्री कधीच पाहिली नव्हती. नमस्ते वहिनी, समीरने कसाबसा स्वतःचा आवाज सावरत हात जोडून नमस्कार केला. नमस्ते समीरजी, या ना, बसा. अनन्याने मंद हसून स्वागत केले. तिचा तो कोमल मधाळ आवाज समीरच्या कानावर पडला आणि त्याच्या अंगावर एक बारीक काटा आला. अरे अनन्या, जी काय लावतीयस, तुझाच भाऊ आहे तो. आणि समीर, हे तुझंच घर समज.
हॉटेलचा विचारही मनात आणू नकोस. 8 दिवस तू इथेच राहणार आहेस. आर्यनने समीरच्या खांद्यावर हात ठेवत हक्काने सांगितले. समीरने नाईलाजाने मान हलवली, पण त्याची चोरटी नजर अजूनही समोर उभ्या असलेल्या अनन्याच्या त्या रूपावरच खिळली होती. अनन्याच्याही ते ध्यानात आले. तिने पटकन मान खाली झुकवली, पण तिच्या गालावर एक गुलाबी लाजेची छटा नकळत पसरली. पहिला दिवस औपचारिकतेत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच आर्यन नेहमीप्रमाणे आपल्या लॅपटॉप आणि फोनमध्ये व्यस्त झाला. घाईघाईत नाश्ता उरकून, अनन्या, समीरची काळजी घे, मी निघतो, असे सांगून तो घराबाहेर पडला. घर पुन्हा शांत झाले. समीर त्याच्या रूममध्ये बसून कंटाळला होता. त्याला संकोच वाटत होता. तो हळूहळू किचनच्या दिशेने गेला. किचनमध्ये अनन्या दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. उकाड्यामुळे तिने आपल्या रेशमी केसांचा अंबाडा बांधला होता, ज्यामुळे तिची गोरी पान, मखमली मान उघडी पडली होती. साडीचा पदर तिने कंबरेला घट्ट खोचला होता. त्या सुटसुटीत साडीत तिच्या शरीराचा वरचा आणि खालचा भाग अधिकच आकर्षक दिसत होता. ती पोळ्या लाटण्यात मग्न होती. समीर हळूच किचनच्या दरवाजाजवळ उभा राहिला. त्याच्या नजरेने तिच्या पाठीची ती तीक्ष्ण वळणे टिपली. समीरचे मन क्षणभर विचलित झाले, पण त्याने स्वतःवर ताबा मिळवला. वहिनी, मी काही मदत करू का तुम्हाला? समीरने अत्यंत नम्रतेने विचारले. अनन्याने दचकून मागे वळून पाहिले. तिने कपाळावरचा घाम हाताच्या मागच्या बाजूने पुसला. अरे नाही नाही समीर, तुम्ही पाहुणे आहात. तुम्ही कशाला मदत करता? तुम्ही हॉलमध्ये बसून निवांत टीव्ही बघा, मी आवरते, ती हसत म्हणाली. पाहुणा कसला वहिनी, मी आर्यनचा मित्र आहे, म्हणजे तुमचाही मित्रच ना. आणि तसेही मी घरी रिकामा बसून कंटाळलोय. सांगा, काय करू? समीर थेट किचनमध्ये आत आला. अनन्याला त्याच्या या साधेपणाचे आणि आपुलकीचे खूप कौतुक वाटले. तिने त्याच्या हातात भाज्या आणि सुरी दिली. दोघे एकत्र मिळून काम करू लागले. सुरुवातीला काही क्षण शांतता होती, पण हळूहळू समीरने गप्पा मारायला सुरुवात केली. त्याने त्याच्या गावाकडच्या आठवणी, तिथले निसर्गरम्य वातावरण, पावसाळ्यात नदीला येणारा पूर आणि तिथली साधी माणसे याबद्दल सांगायला सुरुवात केली. अनन्या मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. गेल्या अनेक महिन्यांत किंबहुना वर्षांत तिच्याशी कोणी इतक्या आपुलकीने आणि मनमोकळेपणाने बोलले नव्हते. आर्यनच्या तोंडून फक्त शेअर्स, प्रॉफिट आणि मीटिंग्स याबद्दलच ऐकण्याची सवय असलेल्या अनन्याला समीरच्या गप्पा एखाद्या ताज्या हवेच्या झुळुकीसारख्या वाटल्या. ती खळखळून हसू लागली. तिचे ते निखळ हसणे, हसताना तिच्या गालावर पडणारी खळी आणि तिची थरथरणारी छाती पाहून समीर तिच्या प्रेमात पडत चालला होता. बोलता बोलता समीरची नजर अनन्याच्या गळ्याकडे गेली. पोळ्या भाजताना गॅसच्या गरमीमुळे तिच्या कपाळावर आणि गळ्यावर घामाचे नाजूक थेंब जमा झाले होते. तो घामाचा एक थेंब तिच्या मानेवरून घसरत हळूहळू तिच्या गळ्यातील खोल भागात गायब होत होता. समीरचा श्वास थांबला. त्याची नजर त्या थेंबाचा पाठलाग करत होती. अनन्याच्याही लक्षात आले की समीर कुठे पाहतोय. तिची नजर समीरच्या नजरेला भिडली. दोन्ही नजरांमध्ये एकाच वेळी एक अनामिक वीज चमकली. अनन्याचा श्वास वेगाने चालू झाला. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने पटकन मान खाली झुकवली, पण तिचे गाल आणि कान लाल झाले होते. 2च दिवसात, केवळ 48 तासांत त्यांच्यात एक असा अदृश्य नाजूक बंध निर्माण झाला होता, ज्याची कल्पना दोघांनीही केली नव्हती. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी वातावरण अचानक बदलले. बाहेर ढग कडकडत होते आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. 7:30च्या सुमारास आर्यन अचानक घरी आला. तो अत्यंत घाईत दिसत होता. अनन्या, समीर, मी खूप घाईत आहे, आर्यनने बॅग सोफ्यावर ठेवत म्हटले. काय झालं आर्यन, कुठे चाललायस? अनन्याने काळजीने विचारले. सिंगापूरच्या क्लायंटचा इमर्जन्सी कॉल होता. आपली सर्वात मोठी डील संकटात आहे. मला आत्ताच्या आत्ता रात्रीच्या फ्लाईटने सिंगापूरला जावं लागतंय. कमीत कमी 4 दिवस लागतील मला परतायला.
आर्यन घाईघाईने लॅपटॉप बॅगमध्ये भरत म्हणाला. पण आर्यन, अचानक असं? समीर इथे आहे, तो गावी जायच्या आधी. अनन्या बोलत होती. अनन्या प्लीज, बिझनेस आधी येतो. समीर माझा भाऊ आहे, त्याला काही त्रास होणार नाही, मला माहीत आहे. समीर, सॉरी यार, पण तू अजिबात संकोच करू नकोस. संपूर्ण घर तुझंच आहे. अनन्या तुझी पूर्ण काळजी घेईल. मी 4 दिवसात परत येतोच. असं म्हणून आर्यनने अनन्याच्या कपाळावर ओठ ठेवले, पण त्यात फक्त कोरडेपणा होता हे समीरलाही जाणवले. आर्यन धावतच घराबाहेर पडला. धाडकन दरवाजा बंद झाला आणि त्या विशाल पेंटहाऊसमध्ये एक भयानक, मादक आणि जड शांतता पसरली. बाहेर पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. विजांचा कडकडाट होत होता आणि आत त्या विशाल महालात फक्त दोघेच उरले होते. एक अत्यंत सुंदर, तारुण्याने मुसमुसलेली पण प्रेमासाठी आणि स्पर्शासाठी आसुसलेली एकाकी स्त्री आणि तिच्या अप्सरेसारख्या रूपाने वेडावलेला, तिच्या प्रत्येक अदांवर फिदा झालेला एक तरुण पुरुष. रात्रीचे 9:30 वाजले होते. पावसाच्या आवाजाने वातावरणातील मादकता अजूनच वाढवली होती. काचेच्या खिडक्यांवर पाण्याचे थेंब वेगाने आदळत होते. अनन्याने रात्रीच्या जेवणासाठी डायनिंग टेबल सजवले होते. तिने आत्ताच आंघोळ केली होती. तिचे लांब केस पाठीवर ओलेच सोडलेले होते, ज्यातून साबणाचा आणि चमेलीच्या तेलाचा एक अत्यंत मादक सुवास दरवळत होता. तिने आकाशी रंगाचा सिल्कचा नाईट गाऊन घातला होता. तो गाऊन तिच्या शरीराला असा काही चिकटला होता की तिच्या शरीराची प्रत्येक ठेवण, तिची नाजूक कंबर आणि तिच्या छातीची उभारी त्यातून स्पष्ट जाणवत होती. समीर, जेवून घेऊया? अनन्याने मंद पण कातर आवाजात हाक मारली. समीर आपल्या खोलीतून बाहेर आला. जेव्हा त्याने अनन्याला त्या आकाशी गाऊनमध्ये ओल्या केसांसोबत पाहिले, तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने चालू झाले. अनन्याच्या चेहऱ्यावरही एक विचित्र अस्वस्थता होती. दोघे डायनिंग टेबलावर समोरासमोर बसले. जीवताना पूर्ण शांतता होती. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि दोघांच्या श्वासांचा आवाज येत होता. दोघेही एकमेकांकडे पाहत नव्हते, पण दोघांचेही लक्ष एकमेकांवरच होते. भाजीची वाटी सरकवताना अनन्याच्या हाताचा समीरच्या हाताला स्पर्श झाला. तो स्पर्श साधा नव्हता. समीरचा गरम, राकट हात आणि अनन्याची मऊ, लोण्यासारखी नाजूक त्वचा, दोघांच्या अंगातून जणू 1000 व्होल्टचा करंट निघून गेला. अनन्याने दचकून हात मागे घेतला, पण तिचा श्वास रोखला गेला. तिने मान वर करून समीरकडे पाहिले. समीरची नजर तिच्या डोळ्यात होती. त्या नजरेत आता कसलाही संकोच नव्हता. तिथे होती फक्त वासना, तडप आणि अनियंत्रित झालेले आकर्षण. त्याच वेळी टेबलाखाली समीरच्या पायाचा अनन्याच्या पायाला स्पर्श झाला. तो चुकून झाला की मुद्दाम, हा विचार मनात येण्याआधीच तिचे शरीर क्षणभर पुन्हा थरारले. तिने पाय मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या शरीराने तिला साथ दिली नाही. समीरनेही आपला पाय मागे घेतला नाही. उलट त्याने हळूच आपला पाय तिच्या पायावर अधिक घट्ट दाबला. समीर, हे... अनन्याच्या ओठांतून शब्द बाहेर पडत नव्हते. तिचा छातीचा भाग वेगाने वर खाली होत होता. वहिनी, तुम्ही खूप सुंदर आहात. समीरच्या तोंडातून नकळत, अत्यंत खोल आणि मादक आवाजात हे शब्द बाहेर पडले. अनन्याचे डोळे मिटले गेले. गेल्या कित्येक वर्षांत तिच्या कानाने हा शब्द या टोनमध्ये ऐकला नव्हता. तिची वासना, तिचा एकाकीपणा आणि तिची भूक, या सर्व भावना एकत्र आल्या. त्या एका रात्रीत, त्या पावसाच्या गडगडाटात समीर आणि अनन्या यांच्यातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटला होता. त्यांच्यातील स्पर्श सुखाची ती पहिली ठिणगी आता एका मोठ्या ज्वालामुखीत बदलण्यासाठी सज्ज झाली होती. तो ज्वालामुखी नेमका कसा भडकला? जिवलग मित्रानेच मित्राच्या माघारी त्याच्याच बेडवर त्याच्या बायकोसोबत कोणता शृंगारिक डाव खेळला, हे लवकरच येणाऱ्या दुसऱ्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल.
तुम्ही अजूनही तुमच्याच आनंदाचे मिशन आनंदी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा. आम्हाला प्रेरणा मिळावी यासाठी व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.